बंधू लाडकी बहीण योजनेचा इतर विभागांच्या कल्याणकारी योजनांना फटका। सामाजिक न्यायाचे 3000 कोटी तर आदिवासी विभागाच्या 4000 कोटींना कात्री। दोन्ही विभागांची अर्थमंत्र्यांवर नाराजी। विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी एजंट्सकडून आर्थिक व्यवहार। भाजपचे आमदार परिणय फुके यांचा गौप्यस्फोट। एजंट बरोबरच्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांना देणार असल्याची माहिती। जयंत पाटील थोड्याच दिवसात दादांसोबत येणार। संजय शिरसाट यांचा दावा। विधानसभा निवडणुकीनंतर पाटील नाराज। मुश्रीफांचाही दुजोरा। ट्रान्झिट रिमांड मिळवून सतीश भोसलेला घेऊन बीड पोलीस महाराष्ट्राकडे रवाना। खोक्याची कस्टडी मिळवल्यावर होणार अनेक गुन्ह्यांचा उलगडा। तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरला अटक। खिंडकरनं वाल्मिक कराडपेक्षा तो मोठा गुंड। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांचा आरोप। नाशिकमध्ये दिसलेली व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचा पोलिसांचा दावा। 3 पथकांद्वारे शोध मोहीम। प्रत्यक्षदर्शींच्या जबाबात तफावत असल्याचा निष्कर्ष। मटणाच्या मल्हार सर्टिफिकेशनसाठी जेजुरीच्या मल्हारी मार्तंड देवस्थानकडून नितेश राणेंचा सत्कार। तर जेजुरी गावकऱ्यांचा मात्र मल्हार शाकाहारी देव असल्यानं नाव वापरायला विरोध। वाद चिघळण्याची शक्यता। विरारमध्ये 12वी कॉमर्सच्या 250 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळून खाक। शिक्षिका आणि प्राचार्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार। गुणपत्रिका सुरक्षित। शिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण। होळीच्या दिवशीच सरकारचा युवा पुरस्कार मिळवलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या। शहीदाचा दर्जा दिल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार। LIC कडून मराठीला डावलून गुजराती इंग्रजीला प्राधान्य दिल्यानं मनसे आक्रमक। कांदिवलीतील LICच्या कार्यालयात मनसेचा ठिय्या। फुकट आणि मोफत गोष्टी देऊन गरिबी हटत नाही। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचं वक्तव्य। गरिबी हटवण्यासाठी रोजगार निर्माण करणारे नवनवे उद्योजक तयार करा। नारायण मूर्तींचा सल्ला। राज्यभरात होळीचा उत्साह। कुठे इको फ्रेंडली तर कुठे पारंपरिक नृत्यांनी होळीचा सण साजरा। कोकणात शिमगोत्सवाची वेगळीच